घरामध्ये कोणालाही तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही अरे, अगदी तुझ्या आईला सुद्धा नाही. हे तुझ्या आईला चिनू मनूकडे बघायला वेळ पण मिळेल. म्हणजे तिथे तू सुखी आणि इथे या घरामध्ये तुझे आई बाबा सुखी. माझ्या आईची काळजी घ्या हा. बरोबर. थँक्यू. तुमच्या घरी आल्यापासून तुम्ही बनीला खूप प्रेम दिलात. बनी जितका तुमचा आहे ना तितकाच आमचा सुद्धा आहे. खरंय काका, काळजी नका करू, आम्ही कायम बनी सोबत असणार आहोत. चला येतो. येतो आकाशराव. पण तू नक्की जायचं आहे ना? हा, तुला अजूनही हॉस्टेलला जायचं नसेल ना तर तू सांग, कोणी रागवणार नाहीये तुझ्यावर. प्लीज बाळा. हो बाबा, मला खरंच जायचंय. मी फोन करत जाईन ना तुला. उचलशील ना माझा फोन? आणि काळजी घे स्वतःची. तिथे काही नाही आवडलं ना तर मला सांग. खरंच यायचं होतं रे आज, पण आईला नव्हते. हो बाबा, तू टेन्शन नको घेऊ. अखिल काका आहे ना, आणि तू काळजी घे आजीची आणि तुझी. दॅट्स माय बॉय. दादा तू उगाच इमोशनल होतोयस, आम्ही तर मस्त मज्जा करणार आहे. अरे बाय बाळा. हॅपी जर्नी. थँक्यू बाबा, बाय. आई अहो तुम्ही कशाला आलात? मी येतच होते ना तुमच्या रूम मध्ये नाश्ता घेऊन. नाही ग नको बाई, रूम मध्ये ना कंटाळा येतो बसून बसून. बस काय केलंयस काय नाश्त्याला? पोहे. अरे वा, सावकाश सावकाश. तिखट केलेस ना? हो, अगदी तुम्हाला आवडतात तसेच. बस जयू, किती विचार करते तुझा ही अवनी. आणि तू तिच्यावर सतत डापरत असतेस. बाबा अहो जाऊ द्या, झालं गेलं विसरून जाऊया. आणि तुम्ही उगाच चिडवू नका मला. मला माहिती आहे अवनी कशी येते. फक्त ही अक्कल वसुंधराकडे नाहीये याचा त्रास होतो. छान झालं ना? थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. ये ये ये. बस. आई पाय कसं आहे? हा, दुखतंय का अजून? कमी आहे दुखणं, पण ठणका काही थांबत नाहीये. आई आज मी परत शेकून देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मुलं अजून आली नाहीत? हा, चिनू, मनू, बनी, चला या लवकर ब्रेकफास्टला. सॉरी ते. काही नाही भाऊजी, बनीची इतकी सवय झाली आहे ना आपल्या सगळ्यांना, त्याच्यामुळे असं होऊच शकतं. आणि हे थोडे दिवस होणारच आहे. अरे बा, सकाळी मला पण खूप आठवण येत होती त्याची. काही इतके कमी दिवस इथे राहायला पण सवय झाली ना त्याची आपल्याला. आपण काही म्हणा बाबा, बनीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इतक्या लहान वयात त्याने इतकं मोठं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण देखील केलं. बाय द वे ते पोहोचले असतील ना आता? ना म्हणजे पोचायला तर हवे होते, पण अजून काही कॉल वगैरे आला नाहीये. मी एकदा कॉल करून घेतो. अरे आता काय? हा आणि मग कर की. आई
मुली पण तयार झालं ते बघायचंच आहे. मी आलोच. तुम्ही नेहमी असं का करता? काल पण निघताना तुम्ही बनी दादाला नीट बाय नाही केलं आणि आज म्हणताय की तू परत आल्यावर त्याला त्रास देणार. अरे पण आम्ही मस्करीत बोलत होतो ना, मग त्यात काय झालं चिडायला? बरं ठीक आहे, आता मस्करी आपण साईडला ठेवूया आणि मला सिरियसली सांगा, तुम्हाला बनी दादाची थोडी तरी आठवण येईल ना? हेच मी म्हणत असतो. का नाही आवडत बनी दादा तुम्हाला? एवढा चांगला मुलगा आहे तो, तुमच्याशी एवढ्या प्रेमाने वागतो, हुशार आहे, मग का? चल चल, कसला हुशार आहे तो. त्या दिवशी टेस्ट मध्ये फेल झाला. अगं बाळा, तुम्हाला माहिती आहे का, त्याच्या जुन्या शाळेत तो नेहमी पहिला किंवा दुसरा यायचा. ही नवीन शाळा आहे म्हणून त्याला ऍडजस्ट व्हायला वेळ लागतोय. तुम्ही दोघी त्याच्या बहिणी आहात, तुम्ही तर त्याची मदत केली पाहिजे. मदत करायची सोडा, तुम्ही तर त्याची नीट पण वागत नाही. पण बाबा, तू आता हे सगळं काय बोलतोस? तो बनी तर गेला ना हॉस्टेलला. आणि हॉस्टेलला जरी गेला असेल तरी तो तुमचा भाऊ आहे आणि आयुष्यभर राहणार आहे.